श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, हा व्हिडिओ जर तुमच्या समोर आला असेल तर तो योगायोग नाही. आज अनेक भक्तांच्या मनात एकच प्रश्न आहे, स्वामी इतकं सहन केलं, आता पुढे काय? काही जण रात्री शांत झोपत नाहीत, काही जण हसतात पण आतून तुटलेले आहेत, काही जण लोकांसाठी सर्व काही करतात पण त्यांच्या अश्रूंना पुसायला कोणीच नसतं. जर तुमच्या मनात ही अशीच वेदना असेल तर शेवटपर्यंत हा संदेश नक्की ऐका, कारण कदाचित आज स्वामी तुमच्या मनाशी बोलत आहेत. भक्तांनो, तुम्ही अनेकांना मदत केली, वेळ दिला, प्रेम दिलं, विश्वास दिला, पण बदल्यात काय मिळालं? गैरसमज, दुर्लक्ष, विश्वासघात. आज तुमच्या मनात एक वेदना आहे, इतकं चांगलं वागलो तरी माझ्याच वाट्याला असं का? तुम्ही कोणालाही दुखवत नाही, पण रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर डोळे भरून येतात. स्वामी सांगतात, चांगुलपणा कधीच वाया जात नाही. आज ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही, उद्या त्यांनाच तुमची आठवण येईल. तुमचं कर्म तुमच्यासाठी काम करत आहे, फक्त अजून थोडा संयम ठेवा. आज स्वामी एक गोष्ट स्पष्ट सांगतात, तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल जवळ आला आहे, पण त्या बदलासाठी तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. भूतकाळ धरून ठेवायचा की नवीन आयुष्य स्वीकारायचं? ज्या लोकांनी तुमचं मन दुखवलं त्यांच्यावर राग ठेवून तुम्ही स्वतःलाच त्रास देत आहात. स्वामी सांगतात, जुनं दुःख सोडा, नवीन आनंदाला जागा द्या. स्वतःची किंमत ओळखा. जिथे तुमचा आदर होत नाही तिथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आयुष्य वाया घालवू नका. स्वामी तुमच्यासाठी योग्य लोक, योग्य संधी आणि योग्य वेळ तयार करत आहेत. फक्त विश्वास सोडू नका. भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील गोंधळ आता हळूहळू कमी होईल. आर्थिक अडचणी कमी होतील, घरात शांतता वाढेल. ज्याचं उत्तर तुम्ही खूप दिवस शोधत होता ते उत्तर स्वतःहून तुमच्यासमोर येईल. पण शिस्त ठेवा, रागावर नियंत्रण ठेवा, कोणत्याही निर्णयात घाई करू नका. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना उत्तर शब्दांनी नाही तर तुमच्या यशाने द्या. लक्षात ठेवा, स्वामी उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाहीत. भक्तांनो, आजचा हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर समजा स्वामींनी तुमच्यापर्यंत त्यांचा आशीर्वाद पोहोचवला आहे. आजपासून एक गोष्ट मनात ठेवा, मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत. माझी योग्य वेळ नक्की येणार आहे. आणि विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि चांगली कर्म करत राहा. तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा राहणार नाही, लवकरच प्रकाश येणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा जरूर श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्या एका श्री स्वामी समर्थांमध्येही अपार श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा आहे. भक्तांनो, स्वामी समर्थांचा पुढचा संदेश. आतापर्यंत स्वामींनी तुमच्या वेदना दाखवल्या, आता ते पुढचा मार्ग दाखवत आहेत. तुमच्या मनात सध्या खूप गोंधळ आहे. कुठला निर्णय घ्यावा, कोणावर विश्वास ठेवावा, कोणती संधी स्वीकारावी. रात्र झाली की विचार थांबत नाहीत. कधी भीती वाटते, कधी एखादी वाईट आठवण पुन्हा समोर येते, कधी भविष्याची चिंता मनाला खात राहते. पण स्वामी सांगतात, भीती सत्य नसते, ती मनाने तयार केलेली सावली असते. ज्या गोष्टीची तुम्ही इतकी चिंता करत आहात त्यातील बराचसा भाग कधी घडणारच नाही. म्हणून स्वतःला भीतीच्या कैदेत ठेवू नका. तुमच्या आयुष्यात आता अनेक दारे उघडत आहेत. नवीन काम, नवीन नातं, नवीन संधी. पण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. म्हणून स्वामी सांगतात, लोभापेक्षा विवेक मोठा आहे. कोणीतरी मोठी आश्वासन देईल, कोणीतरी गोड बोलून विश्वास जिंकेल, पण निर्णय घेण्यापूर्वी शांत बसा, स्वामींचं नाव घ्या आणि मगच पाऊल उचला. योग्य मार्ग स्वतः दिसू लागेल. आता स्वामी तुमच्या नवीन शक्ती जागवत आहेत. जे लोक तुम्हाला कमी समजत होते त्यांनाच तुमचं सामर्थ्य दिसणार आहे. आता शांत बसण्याची वेळ संपत आली आहे. तुमचा आवाज दाबू नका, सत्यासाठी
ठाम उभे राहा. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. कोणी साथ दिली नाही तरी स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. तुम्ही ज्या लढाईत आहात त्या लढाईचा शेवट विजयानेच होईल. भक्तांनो, स्वामींचा अजून एक संदेश. आज स्वामी फक्त एकच गोष्ट सांगतात. भीती सोडा, गोंधळ सोडा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा मार्ग मी तयार करत आहे. जिथे आज अंधार दिसतो तिथेच उद्या प्रकाश उगवेल. जिथे आज अश्रू आहेत तिथेच उद्या आनंदाचे क्षण असतील. विश्वास ठेवा. प्रार्थना करत राहा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. तुमची योग्य वेळ आता जवळ आली आहे. भक्तांनो, स्वामींचा आजचा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर समजा हा संदेश तुमच्यासाठीच होता. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. प्रत्येक अडचणीत त्यांचे नामस्मरण करा. योग्य वेळ आल्यावर स्वामी तुमच्यासाठी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करतील. आणि सर्वात महत्त्वाचं, कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा जरूर लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमचं प्रत्येक श्री स्वामी समर्थ हे नाम तुमच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.